लोणचं हे कोणाला नको हवं असतं, नाव घेतल्यास तोंडामध्ये पाणी सुटतं. तर आज मी तुम्हाला लिंबाचं लोणचं कमी वेळात वर्षभर टिकणारा आणि सोप्यात सोपी पद्धतीने कसं बनवायचं हे दाखवणार आहे. तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य. पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 12 लिंब म्हणजे 1 डझन. कशी घ्यायचे लिंब? तर लिंब पिवळी घ्या, हिरवी घेऊ नका, जाड सालाची घेऊ नका, पातळ सालाची घ्या. पातळ सालाची जास्ती ज्युसी असतात. हे बघा ह्या प्रकारे. तर या गोष्टीची काळजी घ्यावी. जर तुम्ही हिरवट घेतली तर त्याच्यामध्ये रससुद्धा नसतो, ॲज वेल ॲज कडवटपणासुद्धा जास्तीचं असतं. तर या प्रकारे तुम्ही दाबून बघा. जर मऊसर असतील तरच ती लिंब घ्या. यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तेल. तेल साधारण आपल्याला पाऊण वाटी घ्यायची आहे. त्यानंतर घ्यायचं आहे मीठ 1/2 वाटी. लाल तिखट घ्या अर्धा वाटी. लाल तिखट तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडरसुद्धा घेऊ शकता किंवा बेडगीसुद्धा घेऊ शकता. हळद घ्या 2 चमचे. हिंगपूड 1 चमचा. मेथी घ्यायची आहे 1 चमचा. मेथी आधी तेलावर भाजून घ्या आणि खलबत्त्यामध्ये त्याचं पूड करून घ्या किंवा तुम्ही डायरेक्ट मेथी पूड घेऊ शकता जी बाजारात इझिली अवेलेबल आहे. ही सुद्धा आपल्याला 1 चमचा घ्यायची आहे. तर चला आता लोणचं बनवायला घेऊया. तर सर्वात आधी तेल गरम करून घेऊया, कारण तेल नंतर आपल्याला पूर्णपणे गार करायचं आहे, म्हणजे रूम टेम्परेचरवर आणायचं आहे. पण त्याच्या आधी कडकडीत गरम झालं आहे की नाही हे आधी चेक करावं. चेक केल्यानंतर गॅस स्विच ऑफ करा आणि आता आपण हे तेल पूर्णपणे गार करूया, म्हणजे रूम टेम्परेचरवर आणूया. मसाल्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपल्याला फक्त 2च चमचे तेल हवं आहे. तर उरलेलं तेल आपण वाटीमध्ये काढून घेऊया, कारण हे तेल आपण नंतर बरणीमध्ये वरून ओतणार आहोत. हे बघा एवढंच आपल्याला तेल लागणार आहे मसाला मिक्स करण्यासाठी. आता हे गार होईपर्यंत आपण तर लिंबांना वरून चीर द्यावी. 2 चीर देणार आहोत आपण. जसं आपण भरलेली वांगी बनवतो त्याच्यासाठी जसं आपण चीर देतो वांग्यांना, तसंच आपण लिंबांना देणार आहोत. हे बघा या प्रकारे. आतल्या बिया जर निघत असतील तर काढून घ्या, अदरवाईज तसेच ठेवलं तरी चालतील. याच प्रकारे बाकीची लिंब सुद्धा तुम्ही कापून घ्या. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चीर न देता याच्या 4 फोडी सुद्धा करू शकता आणि त्यानंतर मसाल्यामध्ये मिक्स करू शकता. पर्सनल चॉईस आहे. हे बघा मी बाकीचे सर्व लिंब कापून घेतलेली आहेत. इकडे आपलं तेल सुद्धा गार झालेलं असेल. तर आता आपण मसाल्याची तयारी करूया. मसाला खूप सोपा आहे बनवायला. तर आपण आधी 1 चमचा हिंग घेऊया. त्याच्यामध्ये घालूया मेथी पूड. तर मेथी आधी तेलावर भाजून घ्या आणि त्याची पूड करा किंवा डायरेक्ट पूड घेऊ शकता. यानंतर आपण घेऊया 2 चमचे हळद. लाल तिखट. लाल तिखट जसं मी तुम्हाला सांगितलं काश्मीरी घेऊ शकता किंवा बेडगी मिरची सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता घालूया मीठ 1 वाटी, कारण नंतर आपण मीठ वरून सुद्धा पेरणार आहोत, म्हणून आता सध्या 1च वाटी आपण घेणार आहोत. आता ह्याला मिक्स करा. लिंबाचं आंबट गोड तिखट लोणचं मी ऑलरेडी दाखवलेलं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करा. हे बघा आपला मसाला रेडी आहे. आता याच्यावर आपण तेल ओतूया. तेल पूर्णपणे गार झालेलं आहे. गरम तेल ओतू नये, गार करा आणि त्याच्यानंतरच मिक्स करा. आता याच्यामध्ये आपण 2च चमचे तेल वापरलेलं आहे. प्रश्न असतील 2 चमचे का? तर जेव्हा आपण मसाला लिंबामध्ये फिल करतो म्हणजे भरतो, तेव्हा मसाला लिंबामध्ये इंटॅक्ट राहावं, गळून जाऊ नये, म्हणून सध्या 2च चमचे. जर जास्तीचं तेल आपण वापरलं तर ते मसाला गळून जाऊ शकतो. तर या गोष्टीची काळजी घ्यावी. कमी तेल वापरावं, कारण नंतर आपण तेल वरून ओतणारच आहोत. तर हे बघा मसाला सुद्धा रेडी झालेला आहे. जर तुम्हाला काहीच कारणास्तव हा मसाला तयार करायचा नसेल घरात, तर तुम्ही रेडीमेड लिंबाचा लोणच्याचा मसाला सुद्धा मार्केटमधून विकत घेऊ शकता. आपला हा सोप्यात सोपी पद्धतीने तयार केलेला मसाला रेडी आहे. तर चला लिंबांमध्ये भरून घेऊया. जसं या लिंबाचा लोणच्याचा मसाला आपण घरी तयार केलेला आहे, तसंच कैरीच्या लोणच्याची रेसिपी सुद्धा मी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करा. त्याच्यामध्ये सुद्धा मसाला घरी कसं तयार करायचं हे मी दाखवलेलं आहे. हे बघा या प्रकारे मसाला लिंबामध्ये भरून घ्या, घट्ट भरून घ्या. याच प्रकारे बाकीची लिंब सुद्धा तुम्ही भरून घ्या. जेव्हा आपण वर्षभराचे लोणचे बनवतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टीची काळजी घ्यावी लागते. ओला हात लागू नये, ओली भांडी वापरू नये. बरणी जे वापरतो ती सुद्धा कोरडी सुकलेली बरणी असावी, नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. हे बघा लिंब भरून झालेली आहेत.
उरलेला जे एक्स्ट्राचा मसाला आहे ते आपण वरून बरणीमध्ये घालणार आहोत. आता ह्या लिंबांना कसं स्टोर करावं, तर त्याच्यासाठी आपल्याला एक काचेची बरणी लागेल. बरणी स्वच्छपणे धुवून घ्या, पुसून घ्या आणि उन्हात ठेवा 2 ते 3 तास, म्हणजे ज्यात कुठेही पाण्याचा जर अंश राहिला असेल ते निघून जाईल. जर तुमच्याकडे डायरेक्ट ऊन येत नसेल तर तुम्ही मायक्रो ओव्हनमध्ये सुद्धा 1-2 मिनिटं ठेवू शकता. त्याच्याने सुद्धा उरलेलं जे पाणी वगैरे असेल ते निघून जाईल. आता लिंब याच्यामध्ये प्लेस करायचे आहेत, पण त्याच्या आधी बरणीमध्ये बॉटमला थोडंसं आपण मीठ सोडूया. आता 1 बाय 1 आपण लिंब याच्यामध्ये ठेवूया. लिंब ठेवताना सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यावी की तुमच्या हाताला पाणी नसावं, बिलकुलही स्वच्छ सुद्धा असावे हात, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतो. लिंब भरताना दाबून भरावं, जागा ठेवू नका, कारण याच्यावर पुन्हा आपण एक्स्ट्राचा मसाला घालणार आहोत, मीठ सुद्धा घालणार आहोत. या प्रकारे थोडंसं मीठ घाला. आता उरलेला मसाला जे असेल ते मसाला सुद्धा वरून घाला. मसाला घातल्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ सोडा वरून. आता ही बरणी बंद करायच्या आधी जे उरलेलं तेल आहे ते आपण वरून सोडणार आहोत. आता बरणी घट्ट बंद करा. बंद करायच्या आधी तुम्ही वरून कपडा लावू शकता आणि त्यानंतर झाकण लावा, किंवा डायरेक्ट झाकण सुद्धा लावू शकता. तुम्ही बघू शकता लिंब व्यवस्थितपणे प्लेस झालेले आहे, आतमध्ये मसाला सुद्धा आहे. आता घट्ट बंद करा आणि एका आयसोलेटेड जागेवर ठेवा, म्हणजे जिथे तुमचा जास्ती वावर नाहीये, म्हणजे सतत कोणी येऊ नये, हात लावू नये. दर 2 ते 3 दिवसानंतर लिंब ढवळून घ्या, म्हणजेच चमच्याने किंवा पळीने वर खाली करा, व्यवस्थितपणे त्याला मिक्स करा. सेम प्रोसिजर 5-6 वेळा करा, म्हणजे दर 2-3 दिवसानंतर एकदा ढवळून घ्या. महिन्याभरात लिंब मऊ पडतील, मसाला सुद्धा मुरला जाईल आणि आपलं लिंबाचं लोणचं तयार होईल. लोणचं तयार झाल्यानंतर बरणी एका आयसोलेटेड जागेवर ठेवा, म्हणजे जिथे कोणाचा जास्ती हात लागत नाही. आणि जेव्हा तुम्हाला लोणचं खावंसं वाटेल तेव्हा एखादं दुसरं लिंब बाहेर काढा. संपल्यानंतर पुन्हा रिपीट करा. तर कशी वाटली माझी ही भरलेली लिंबाच्या लोणच्याची रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.